भवता काम काम पादपद्मे नमः श्रेयतिरान् एक सच्चित् कलकत्त्याचं शहर आणि बागबाजार नावाचा एक तिथे एरिया. तिथे एक मुलगा राहत असे. ही सगळी घटना जवळपास 1870च्या जवळपासची. लहानपणापासूनच हा मुलगा वेदांतामध्ये खूप रस त्याला आहे. ध्यानधारणा करत आहे. वेदांताचं अध्ययन करत आहे. विशेष करून शंकराचार्यांचे सगळे प्रकरण ग्रंथ, उपनिषद जितकं त्याला जमेल तितकं अध्ययन करत आहे. आणि असं सगळं घडत असताना एके दिवशी सकाळी गंगा स्नान करत असताना घडतं असं की इतर काही लोक त्यांना तिथे एक सुसर दिसते आणि ते ओरडतात की सुसर सुसर पळा पळा. हा मुलगा पण तिथे स्नान करत असतो आणि हे सगळं ऐकल्यावर तो सुद्धा जीवाच्या भीतीने धावतो. पण काही सेकंदातच त्याचं विवेक त्याला ध्वंस करतं आणि त्याचं विवेक जागृत होतं आणि तो मुलगा स्वतःच विचार करू लागतो की हेच काय माझा वेदांत. मी विचार करतो की मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी शरीर नाही, तर मग भीती कसली. हा विचार मनात आल्याबरोबर तो मुलगा पुन्हा जिथे स्नान करत होता तिथेच जातो आणि एकदम शांतपणे आपलं स्नान उरकतो आणि घरी येतो. कोण जाणे कोणत्या कारणाने ती सुसर तिथून निघून गेलेली असते. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नाही, तर तो भविष्यातला भविष्यातले भगवान श्रीरामकृष्णांचे एक त्यागी शिष्य स्वामी तुरी. त्यांच्या मनाची गठणच जणू काही अशी होती. ध्यान धारणा अध्ययन अध्यापन आपण बघणार आहोत की वेदांतमध्ये त्यांना किती रुची होती. त्यांचं संन्यासपूर्वीचं नाव हरिनाथ चट्टोपाध्याय. वडिलांचं नाव चंद्रनाथ चट्टोपाध्याय. ते स्वतः खूप एक निष्ठावंत साधक, विद्वान. आईचं नाव प्रसन्नमयी. 3 जानेवारी 1863 रोजी यांचा जन्म झाला. आता पहा, एक मोठी गंमतच आहे की स्वामीजींचा जन्मसुद्धा 12 जानेवारी 1863, म्हणजे त्याच दरम्यानमध्ये हे सगळे आले की काय, असं आपल्याला एकदा वाटून जात असतं. असो, 3 वर्षाचे असताना म्हणजे हेच आपले हरी महाराज, एक घटना अशी घडते की घराच्या बाहेर खेळत असताना एक पिसाळलेला कोल्हा येतो आणि तो आता या छोट्याशा हरिनाथाला काही इजा करणार. तेवढ्यात त्यांची आई धावत येते आणि त्या लहानशा बाळाला उचलते. उचलून असं वरती धरते, पण ते पिसाळलेला जो कोल्हा असतो तो त्यांच्या आईला दोन त्याची चावे घेतो आणि या सगळ्या प्रकारामध्ये हरिनाथ वाचतात, पण आई काही दिवसानंतरच मृत्युमुखी पडते. इतक्या लहानपणीच आईचा वियोग. त्याच्यानंतर काही दिवसांनी असं काही घडतं की घरातल्या इतर लोकांना सुद्धा ते मृत्युमुखी पडतात. तर हे सगळं बघून हरिनाथ त्यांचं मन
म्हणजे हरी महाराजांचं मन हे अंतर्मुखी होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे मोठे भाऊ, जे त्यांच्यापासून जवळपास 20 वर्षांनी मोठे होते, त्यांच्या पत्नीनी म्हणजेच हरी महाराजांच्या बहिणींनी त्यांना आईची ममता, आईचं प्रेम दिलं आणि इतकं प्रेम दिलं की जेव्हा हरी महाराज रामकृष्ण संघात त्यांनी संन्यासी म्हणून प्रवेश घेतला होता, त्यांना त्यांच्याबद्दल खूप ओढ वाटत असे. इतकं प्रेम हरी महाराजांच्या वहिनींनी त्यांना दिलं. हे मी मुद्दाम याचा उल्लेख का करत आहे की अशा घटना फार कमी बघायला मिळत असतात. पण जगामध्ये चांगले लोकसुद्धा असतात. त्यात म्हणजे अ, काही दोन मतच नाही. लहानपणापासूनच आत्ताच आपण चर्चा केली की संस्कृत, वेदांत, अध्ययन, अध्यापन, वेदांत चर्चा करणे यांच्यामध्ये त्यांचा खूपच त्यांचा एक रस होता. मंदिरात जाणे त्यांना फारसं आवडत नसे, पण तरी संधी मिळाली तर ते जायचेच. त्यांचे बालमित्र म्हणजे गंगाधर महाराज, म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर आपले अखंडानंदजी. त्यांच्याबरोबर ते एकदा असं होतं की दोघंही चित्तपूर कलकत्त्याला एक सर्वमंगला नावाचं एक सुंदर मंदिर आहे, दर्शनाला जातात आणि तिथे बघतात की एक साधू आलेले आहेत. आणि साधू आलेत तर लोक तिथे त्यांच्या दर्शनाला येतात, आपल्या काही व्यक्तिगत समस्या विचारतात, ते त्यांचं समाधान करतात. वरच्या वर हरी महाराज त्यांना भेटीला जात असे, परंतु कधी पण काही मागत नसे किंवा विचारत सुद्धा नसे. तर हा इतका छोटा मुलगा येतो, त्यांना कौतुक वाटलं महाराजांना. त्यांनी विचारलं की अरे, तू इतक्या दिवसापासून येतोय, तू काहीच मागत नाही, काही माग ना मला. असं म्हटल्यानंतर ते म्हणतात की मला साधन भजन आणि भगवत नाम मध्ये रुची होईल, ही माझी मागणी आहे. ऐकल्याबरोबर ते महाराज अतिशय प्रसन्न होतात आणि म्हणतात की तुझं होईल, होईल, नक्की तुझं होईल, पण फक्त अजून वेळ आलेली नाही. ते महाराज नेमके कोण होते हे सांगणं जरा कठीण आहे, पण अर्थातच त्यांचा तो शब्द काही खोटा नाही ठरला आणि भविष्यामध्ये हरी महाराजांनी जे मनुष्य जीवनाचं उच्चतम उद्दिष्ट आहे ते त्यांनी प्राप्त केलंच होतं, हे आपल्याला माहितीच आहे. भगवान श्रीरामकृष्णांशी त्यांची पहिली भेट झाली कलकत्त्याच्या दीनानाथ बसू नावाचे ठाकूरांचे भक्त, त्यांच्याकडे ते ठाकूर आले असता त्यांची भेट होते. पण प्रथम भेटीमध्ये ते प्रभावित होतात, पण फारशी ओढ वाटत नाही. पण जसे जसे त्यांचे दिवस लोटत जातात, त्यांचं त्यांचे जे वाचन वाढत जातं आणि वाचन वाढल्याने त्यांची मोक्षप्राप्तीची उत्कंठा वाढते, पण हातात काहीच प्राप्त होत नाहीये असं जेव्हा त्यांच्या लक्षात येतं, तर तेव्हा ते जवळपास 3 वर्षाच्या नंतर, 3 वर्षानंतर म्हणजे दीनानाथ बसूच्या घरी त्यांनी ठाकूरांना पहिल्यांदा बघितलं. त्याच्या जवळपास 3 वर्षानंतर ते ठाकूरांच्या भेटीला दक्षिणेश्वरी जातात. अ, त्या भेटीमध्ये लागलीच ठाकूर ओळखतात की हा अंतरंग आहेत आणि योग्य ते मार्गदर्शन, आध्यात्मिक मार्गदर्शन सुरू होतं आणि मार्गदर्शन सुरू होतं. पण इकडे सूर्यानंदजी महाराजांचा एक जो भाव वेदांत आणि साधना करून ईश्वर प्राप्त करून घ्यायचा आहे, हा काही केल्या त्याच्यामध्ये एक थोडा पण ओलावा नाही आहे, असं भगवान श्रीरामकृष्णांच्या लक्षात येतं. आणि त्यातून एक घटना अशी घडते, वरच्यावर येणं सुरू आहे, पण अचानक हरी महाराज ठाकूरांकडे येणं बंद करतात. इतर काही मुलांना ठाकूर विचारतात की का रे हरी आजकाल येत नाही. तर त्यांचा कोणी एक मित्र उत्तर देतो की सध्या तो वेदांत वाचण्यामध्ये खूप गर्क आहे, खूप व्यस्त आहे, त्याला त्यात खूप गोडी वाटते. उत्तर ऐकून भगवान श्रीरामकृष्ण काही प्रतिक्रिया देत नाही. पण काही आठवड्यानंतर जेव्हा हरी महाराज ठाकूरांच्या भेटीला येतात, तेव्हा ठाकूर विचारतात, पहा एक फार मोठा संदेश आपल्या सर्वांना या घटनेतून घ्यायचा आहे
आणि तो म्हणजे ठाकूर म्हणतात हरी महाराजांना, विचारतात की तू का नाही आला? ते सांगतात की मी असं वेदांत अध्ययन करत आहे आणि जास्तीत जास्त मी अध्ययन करू इच्छितो. तेव्हा ठाकूर म्हणतात की अरे तुझ्या वेदांतामध्ये काय लिहिलंय? मला आईने सांगितलंय. हेच ना, की ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या. की हे पूर्ण जग जे आहे हे मिथ्या आहे आणि ब्रह्मच सत्य आहे. तर ते ब्रह्म प्राप्त करण्याकरता प्रयत्न कर. ब्रह्म हे जर सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे, तर जगत त्याचा म्हणजे जगाचा त्याग कर आणि ब्रह्म प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. असं त्याचा अर्थ आहे ना? असं मला आईने सांगितलंय म्हणजे भवतारिणीने. आता सांगणारे भगवान श्रीरामकृष्ण आणि ऐकणारे स्वामी तुर्यानंद. त्यांना काय सांगायचं होतं त्यांनी सांगितलं आणि तुर्यानंदजी महाराज म्हणजेच हरी महाराजांना काय समजायचं होतं ते त्यांनी सुद्धा समजलं आणि ते स्पष्ट परिवर्तित जीवनामध्ये याचा उल्लेख करतात आणि उल्लेख करून ते काय सांगतात? उल्लेख करून हेच सांगतात, की त्या दिवशी मला कळलं, की मला असं वाटायचं, की सगळ्या प्रकारचे शास्त्र ग्रंथाचं अध्ययन केल्याशिवाय आपल्याला ब्रह्मतत्त्वाची ठीक एक समज होणार नाही आणि जोपर्यंत समज होत नाही, तोपर्यंत मला ब्रह्म प्राप्त होणार नाही. पण ज्या दिवशी भगवान श्रीरामकृष्णांनी मला हे सांगितलं, की "अरे, तुझ्या वेदांतामध्ये हेच लिहिलंय ना, की ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या. तर जगताचं त्याग कर आणि ब्रह्म प्राप्त करण्याचा प्रयत्न कर, म्हणजे साधना कर." या घटनेनंतर हरी महाराजांच्या जीवनामध्ये एक पूर्ण परिवर्तन आला. परिवर्तन आलं म्हणजे काय झालं? त्यांनी साधनेवरती थोडा जास्त भर दिला. त्यांची शास्त्रप्रीती ती तशीच होती. पण जीवनामध्ये एक वेगळा आयाम, एक त्यांना एक वेगळं दिशा त्यांना मिळाली. ही घटना बंधू-भगिनींनो आपण साधक आहोत. आपल्याकरता फार महत्त्वाची आहे. आपण नेमकं काय केलं पाहिजे? आपल्या पुढे भगवान श्रीरामकृष्ण आहेत, पण असं सांगण्याकरता नाही आहेत आणि आपण आपली पात्रता काही हरी महाराजांसारखी नाही आहे. तर आपण शास्त्र अध्ययन केलं पाहिजे की नाही? या संदर्भात मला असं वाटतं, अनेकदा आपण स्वतःची फसवणूक करत असतो. कोणत्या अर्थाने? की ठाकूरांनी म्हटलंय की ब्रह्मसत्य जगत मिथ्या आणि ब्रह्म प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे असली काही कारणं सांगून आपण शास्त्राध्ययन पण करत नाही आणि साधना सुद्धा करत नाही. यातून काय घडतं, की आपण स्वतःची फक्त फसवणूक करून घेतो. म्हणजे काय करतो, की आपल्या कमकुवतपणाला एक काहीतरी एक अध्यात्माचा किंवा ठाकूरांच्या जे काही शिकवण आहे त्याचा एक एक आवरण टाकतो, की हे स्वतःची फसवणूक करत असतो. मग फक्त आपण काय शास्त्र अध्ययनच केलं पाहिजे का? तसं पण नाही. प्रयत्न हा केला पाहिजे, की साधना अर्थातच केलीच पाहिजे. पण आपण नेहमी तर साधना करू शकत नाही. पण आपल्या मनाला नेहमी एक उंच स्तरावर ठेवण्याकरता जर आपल्या साधनामध्ये मन लागत नसेल, नेहमी करता ते शक्य नसतं, तर आपलं मनाला एक एक उंच स्तरावर ठेवण्याकरता शास्त्र अध्ययन हे केलंच पाहिजे. शास्त्र अध्ययन म्हणा किंवा ठाकूर महास्वामींचं साहित्य म्हणा किंवा इतर जे आध्यात्मिक ग्रंथ आहेत, त्याचं अध्ययन हे केलंच पाहिजे. पण ते ग्रंथ अध्ययन करता हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की फक्त एवढंच करून आपलं भागणार नाहीये. आपल्याला साधना सुद्धा केली पाहिजे आणि त्यांच्या जे घटना म्हणजे ही जी घटना घडली, त्यातून हा एक फार मोठा संदेश आपल्या सर्वांना प्राप्त होत आहे. भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये हरी महाराजांप्रती केवढं मोठं अ, एक फार एक उंच अशी धारणा होती. ती तुमच्या पुढे मांडण्याकरता एक छोटीशी घटना मी मुद्दाम सांगू इच्छितो. वरच्यावर बघितलं तर ती घटना फार छोटी वाटते, पण त्यातून ठाकूरांच्या मनामध्ये हरी महाराजांप्रती एक केवढी मोठी आणि एक उंच धारणा होती, ते आपल्याला लक्षात येतं. साधना काळामध्ये घडलं असं, की
हरी महाराजांनी एकदा ठाकूरांना म्हटलं, की "मी जेव्हा तुमच्या जवळ असतो, तर माझ्या मनाची गती फार चांगली असते, फार उंच असते. पण जेव्हा मी घरी जातो, तेव्हा असं घडतं, की मला ईश्वराचं विस्मरण होतं." ही गती आपल्या सर्वांचीच आहे. आणि हरी महाराजांनी ही स्पष्टपणे ठाकूरांपुढे मांडली. पण ठाकूर काय उत्तर देतात? "अरे, तू तर हरीचा दास आहे. तू हरिदास आहे. तू जे हे म्हणतो, हे शक्यच नाहीये." लागलीच प्रतिकार करतात हरी महाराज आणि म्हणतात, की "अरे, मी म्हणतोय की मला ईश्वराचं विस्मरण होतंय आणि तुम्ही असं असं कसं म्हणू शकता? मला ईश्वराचं विस्मरण होतं." पण त्याच्या उत्तरामध्ये पुन्हा ठाकूर म्हणतात, की "अरे, तुला कळो की तुला न कळो, तुला कदाचित असं वाटतंय, की तुला ईश्वराचं विस्मरण होतंय. पण मला माहीत आहे, की तुला ईश्वराचं विस्मरण होत नाही." हरी महाराज म्हणतात, की "मग तशी व्यवस्था करा, की मला ते कळेल, की मला विस्मरण होणार नाही." त्याच्यावरती ठाकूर काही बोलत नाही. पण पहा, इकडे हरी महाराज स्वतः म्हणतात आहे, की मला विस्मरण होतं. पण बिलकुल ठाकूर त्याच्या विरुद्ध म्हणतात आहे, की "नाही, तू हरीचा दास आहे. तू हरिदास आहे, तुला विस्मरण होत नाही." म्हणजे जेव्हा स्वयं भगवान श्रीरामकृष्ण अवतार वरिष्ठ हे ॲश्युरन्स जेव्हा हरी महाराजांना देत आहेत, याचाच अर्थ काय, की कदाचित हरी महाराजांना ते कळत नसेल आहे किंवा त्यांना असं वाटत असेल, की मला ईश्वराचं विस्मरण होत आहे. पण ते त्यांना होत नसे, अशी एक हमी किंवा एका प्रकारचं पावती भगवान श्रीरामकृष्ण स्वतः देत आहेत. त्यातून हरी महाराजांची आध्यात्मिक पातळी किती उंच होती, हे आपल्याला लक्षात येतं. काशीपूरला असताना अजून एक घटना ती कदाचित आपल्या सर्वांनी वाचली असेल, पण इथे फार त्याचा मोठा एक संदर्भ आहे. म्हणून मी तुमच्यापुढे ते मांडू इच्छितो. आणि ती भगवान श्रीरामकृष्ण नेहमीच आपल्या निवडक भक्तांना विचारत असतात, की "तुझं माझ्याबद्दल काय मत आहे? किंवा तुझं इथल्याबद्दल काय मत आहे?" माझं कधी त्यांनी उच्चारलं नाहीये. "तुझं इथल्याबद्दल काय मत आहे?" आता स्तुती ही सगळ्यांना आवडते, आपल्याला पण आवडते. आणि ऐकल्यानंतर ठाकूर खूप प्रसन्न व्हायचे. आप आपल्याला असं वाटतं, की अरे स्तुती केल्याने ठाकूर प्रसन्न व्हायचे का? ते तसं नाहीये. हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. मी पुन्हा सांगू इच्छितो, की जेव्हा त्यांचे निवडक भक्त त्यांच्या संदर्भात जे काही धारणा सांगायचे, त्यातून ठाकूर हे अंदाज बांधायचे, की याची किती प्रगती झाली आहे. का? कारण की एक ब्रह्मज्ञानी महापुरुषच एक ब्रह्मज्ञानी महापुरुषाला ओळखू शकतो. एक ब्रह्मज्ञानी महापुरुषच दुसऱ्या ब्रह्मज्ञानीला ओळखू शकतो आणि म्हणूनच जेव्हा ते निवडक भक्त काही सांगायचे ठाकूरांबद्दल, त्यातून ठाकूर हे अंदाज लावायचे, की याची किती प्रगती झाली आहे आणि ते ऐकल्यानंतर ठाकूर म्हणून ते आनंदित व्हायचे. काशीपूरला ही जी घटना, की ठाकूर खूप आजारी आहेत आणि एकदम ज्याला म्हणतो, की बिछाण्याला खिळून आहेत. अशा वेळेस जेव्हा हरी महाराज एकदा येतात आणि विचारतात, की "महाराज कसे आहात? कसं वाटतंय?" तर ठाकूर, "खूप त्रास होत आहे. काही खाऊ शकत नाही, गिळू शकत नाही, बोलताना खूप त्रास होत आहे." असे काहीतरी उद्गार काढतात. पण ते सगळं बघून सुद्धा हरी महाराज म्हणतात, की "पण मला असं वाटतंय, की आपण तर फार आनंदात आहात." पहा, ती एक मोठा एक कॉन्ट्रोव्हर्शियल स्टेटमेंट आहे. ठाकूर म्हणतात आहे, की "मला खूप त्रास होतोय, मी गिळू शकत नाही, पाणी पिऊ शकत नाही, बोलू शकत नाहीये. मला त्रास होतोय." पण मग हरी महाराजांनी असं का म्हणावं, की "मी तुम्हाला बघतोय, की तुम्ही फार आनंदात आहात." आणि याची प्रतिक्रिया ठाकूर काय देतात? "पेट्याने मला पकडलं बरं. याने मला बरोबर पकडून घेतलंय," असं म्हणून त्याचं कौतुक करतात. याचा अर्थ काय? की ठाकूरांना तर आता अवतारी महापुरुष, आत्मतत्व शरीर वेगळं आहे. शरीराचे भोग शरीर भोगत आहे, पण मी आनंदात आहे. हा त्यांचा भाव होता आणि हरी महाराजांनी ते बिलकुल अनुभवलं होतं. कारण की हरी महाराजांची प्रगती सुद्धा तशीच झालेली होती. म्हणून ठाकूर आनंदाने म्हणतात, की "बेट्याने मला पकडलं." खरं म्हटलं तर ते वाक्य बांगलामध्ये असं आहे, की "धोरे फेरेचे रे साला."
ठाकूर साला शब्द म्हणायचे. म्हणजे या आपण म्हणतो ना, की या बेट्याने मला पकडलं असं कौतुकाने म्हणतो. तर तसंच ठाकूरांनी ते उद्गार काढले. यातून आपल्याला हे लक्षात येतं, की हरी महाराजांचा आध्यात्मिक त्यांची उंची ही किती मोठी होती. सतत आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्वाचं चिंतन केल्याने हरी महाराज त्यांच्यामध्ये एका प्रकारची फार निर्भय वृत्ती, कधी पण कोणाशी ते घाबरायचे नाही. आणि मी शरीर नाही, मी ब्रह्म आहे. मी शरीर नाही, मी ब्रह्म आहे. मी आत्मा आहे. हे सतत चिंतन मनन केल्याने, आत्मसाक्षात्कार केल्याने त्यांच्यामध्ये एका प्रकारची ज्याला म्हणतो की कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायची त्यांची एक अभूतपूर्व एक त्यांचं मानसिक बल त्यांना प्राप्त झालं होतं. 1-2 घटना बघूया. एकदा या सगळ्या हे जे साक्षात शिष्य जे होते भगवान श्रीरामकृष्णांचे, त्यांनी सगळ्यांनी खूप तीर्थयात्रा केलेली आहेत, हे पण वाचतोच. तर एकदा देहरादूनच्या वरती मसुरी नावाची एक जागा आहे. त्या मसुरीला एकदा तिथे साधनारत असताना काही पोलिसांचे गुप्तचर त्यांच्या मागे लागले. त्यांना त्यांचा काही डाऊट आला, की ही व्यक्ती काहीतरी जरा संशयास्पद आहे. म्हणून सारखं-सारखं त्यांच्याकडे येऊन त्यांना काही प्रश्न विचारणे आणि तेही अपमानास्पद पद्धतीने विचारणे, असं एक क्रम चालू झाला. एखाद दिवस त्यांनी सहन केला, पण नंतर जेव्हा गोष्ट हद्दपार होऊ लागली, तर त्याचा पुरजोर विरोध महाराजांनी केला. तर ती जी व्यक्ती पोलीस होती, ती हिंदू आणि भारतीयच होती. त्यांनी म्हटलं, की "तुम्हाला काय पोलिसची भीती वाटत नाही?" तर आपल्या अतिशय गंभीर, शांत पण एकदम दृढ शब्दात म्हटलं, "अरे, मी पोलीस काय, मी यमाला सुद्धा घाबरत नाही." आता हे वाक्य आपण सुद्धा क्रोधामध्ये बोलतो, पण हरी महाराजांचे जे बोलणं हे फार वेगळं. त्याचा परिणाम पण असा झाला, की समोरची जी व्यक्ती होती, ती एकदम थोडी नाही चांगलीच घाबरली आणि त्यांनी आपला पवित्राच पूर्ण बदलला. महाराजांची क्षमा मागितली आणि परिवर्ती काळामध्ये ही व्यक्ती महाराजांची एक अनुगत भक्त. म्हणण्याचा अर्थ काय, की जेव्हा एखाद्या माणसाला आपल्या जीवनामध्ये हे पूर्णपणे त्याचा अनुभवात येतो, की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. कधी पण कोणतीही परिस्थिती, कोणताही मनुष्य, कोणतीही स्थिती त्यांना घाबरू शकत नाही. अजून एक अशीच मजेदार घटना म्हणजे अ, तीर्थयात्रेच्या त्या काळामध्ये घडलेली, की टिहरीच्या बाजूला ते फार साधनारत असताना गावाच्या बाहेर एका गावाच्या बाहेर एक अशी एक तोडकी एक झोपडी होती, त्यात राहायचं आणि जवळच्या एका कोणत्यातरी गावात जाऊन भिक्षा मागायची, असं त्यांना फार आवडत असे. आणि त्यातून घडलं असं, त्या बाजूला वाघ हे प्रचंड फिरत असे. तर रात्री शेजारच्या एका गावामध्ये खूप एक हल्ला झाला, की वाघ आला आणि सगळे लोकं आपले दारं खिडक्या बंद करू लागले. आता ही मोडकी-तोडकी झोपडी, त्याचं दार त्यातून लटकलेलं अर्धं वगैरे अशी काहीतरी परिस्थिती. हल्ला ऐकल्यानंतर प्रथम महाराजांनी सुद्धा जे काही त्यांच्याजवळ विटा होत्या, दगडं होती, ते घेऊन त्यांनी त्या दारासमोर लावण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून समजा वाघ आलाच, तर त्यांनी एकदम उघडता त्याला नाही आलं पाहिजे. पहा, काही मिनिटं त्यांनी तसं केलं आणि पुन्हा त्यांच्या आतला तो सिंह जागृत झाला आणि अशी एक लाथ मारली, की ती थोडीशी तयार केलेली भिंत पण पडली आणि ते दारसुद्धा काहीतरी पडलं आणि शांतपणे ते पुन्हा ध्यानाला बसले. पुन्हा ते शांतपणे बसले. पहा, आपल्या जीवनात सुद्धा हे प्रसंग येतात. पण किती वेळा आपल्याला हे ध्यानात येतं. हे मुद्दाम का सांगतोय, की ही निर्भय वृत्ती सतत चिंतनाने, मननाने आणि आत्मसाक्षात्काराने ती घडून आली, की अशी परिस्थिती आली. कदाचित थोडं मागे-पुढे त्यांचंही झालं असेल हे. पण पुन्हा आतला जो एकदा सिंह जागृत झाला, की पुन्हा जे होईल ते बघूया आणि असं म्हणून ते पुन्हा आत्मचिंतनामध्ये ते रत झाले. तर अशी ही एक
त्यांच्या निर्भय वृत्तीची तशा अनेक कहाण्या आहेत. पण वेळेअभावी सगळे मी सांगू शकत नाही. पण यातून लक्षात घेतलं पाहिजे, की जे आत्मसाक्षात्कारी महापुरुष असतात, ते कधी पण कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला ते कधी घाबरत नसतात. आपले संघनायक म्हणजेच स्वामी ब्रह्मानंदजी महाराज, रामकृष्ण संघाचे प्रथम महाअध्यक्ष, ठाकूरांचे आध्यात्मिक मानसपुत्र. त्यांच्याप्रती किती एक प्रेम, आदर होतं, ती सांगण्याकरता एक छोटीशी घटना सांगू इच्छितो. कारण की पहा बंधू भगिनींनो, रामकृष्ण संघ म्हणजे इथे हे संघ भक्त आणि साधू हे मिळून आपण सगळे सेवाकार्य चालवत असतो. आणि इथे जर प्रेम नसेल आपसांमध्ये, तर हे संघ चालणं मोठं अवघड आहे. आपसामध्ये हे सगळे त्यागी शिष्यांचं किती प्रेम होतं. वृंदावनला हे दोघंही साधनारत आहेत. आणि जेव्हा जेव्हा हे दोघंही साधनेला बरोबर जात असत, 2-3दा ते गेलेत. कधी पण सूर्यानंदजी महाराज तिथे असताना राजा महाराजांना भिक्षेकरता ते कधी बाहेर जाऊ देत नसत. हा एवढी मोठी गोष्ट आहे. आणि विशेषकर वृंदावनला ते हे घडलंच आहे, की त्यांना भिक्षेकरता कधी ते बाहेर जाऊ देत नसत. इव्हन प्रेमानंदजी महाराज सुद्धा तिथे असताना त्यांनी तसं त्यांना करू दिलं नाही. महाराज तिथेच असतील आपल्या कुटियामध्ये आणि हे लोक जाऊन भिक्षा करायचे. पण आता आता भिक्षा म्हणजे काय, कधी घी घना तो कभी मुठ्ठीभर चना और कभी वो भी मना. भिक्षा म्हटली म्हणजे कभी घी घना, चिरापुरी मिळतंय, कभी घी घना तो कभी मुठ्ठीभर चना, थोडं काही मिळालं, और कभी कभी वो भी मना. तर आता काय ठाकूरांची लीला होती, की त्यावेळेस खूपच असं त्याला म्हणतं ना, की एकदम नुसती पोळ्या मिळतात आहे, तर कधी भाजीच नाही मिळत आहे, तर कधी आमटी मिळते, तर कधी हे मिळत नाही, तर कधी भात मिळतोय. एक दिवस असं झालं, की फक्त त्यांना कोरड्या काही पोळ्याच मिळाल्या, बाकी काही मिळालं नाही. आणि ते बघितल्यानंतर सूर्यानंदजी महाराजांना इतकं दुःख झालं, स्वतःबद्दल नाही, तिथं किती वेळेस उपाशी सुद्धा राहिलेत. जेव्हा ते राजा महाराजांकडे ते कोरड्या पोळ्या घेऊन आले आणि पाण्याचा ग्लास ठेवला, की आता पाण्यात भिजवून हे खावी लागेल महाराजांना. तर त्यांच्या मुखातून रडता रडता हे शब्द निघाले, की ठाकूरांनी तुम्हाला आपल्या जवळ बसवून काय लोणी खाऊ घातले आहेत, कारण की तुम्ही राखाल छेले म्हणजे कृष्णाचे सखा, आणि मी तुम्हाला काय खाऊ घालतोय. हे त्यांचे दुःख कोणाजवळ व्यक्त करायचा, म्हणून त्यांनी राजा महाराज पुढेच ते व्यक्त केलं. असं त्यांचं प्रेम होतं. बेलूर मठाची पण एक घटना ते सांगणं फारच प्रासंगिक होईल, की तीर्थयात्रे करून आले आहेत सूर्यानंदजी महाराज, आणि आल्या आल्या समोर त्यांना दिसतात प्रेमानंदजी महाराज. आता हे सगळे समवयस्क मंडळी, पण आल्या आल्या प्रेमानंदजी महाराज म्हणजे ठाकूरांचे ईश्वरकोटी संतान, लागलीच त्यांना त्यांचे पाय स्पर्श करून प्रणाम केला. प्रेमानंदजी महाराज काही सोडणार, त्यांनी तिथे साष्टांग प्रणाम केला. आता साष्टांग प्रणाम केल्यानंतर हरी महाराज म्हणतात, की बापरे, म्हणे बाबूरामदा, मी तुम्हाला विनम्रतेमध्ये सुद्धा हरवू शकलो नाही. असं त्यांची आपसामध्ये थट्टा मस्करी होत असे. नंतर बाबूराम महाराजांनी त्यांना एक सुंदर लाल रंगाचे कापडाचे जोडे दिले. नेपाळी होते ते. त्यांना ते दिले होते शिवानंदजी महाराजांनी. आता पहा, हे मिशनच्या साधूंचे एक टिपिकल एक सवय असते, की काही चांगली गोष्ट मिळाली वरिष्ठांकडनं ते ते वापरायचे नाही. मी माझ्या कोणाला एखाद्या प्रेमास्पदाला देईन ते. म्हणून त्यांनी जपून ठेवले. जपून ठेवले आणि जेव्हा हे आले तपस्या करून, हे पहा मी तुमच्याकरता हे ठेवलेत. आता ते पायात घालणारी वस्तू, ते म्हणतात, की "अरे बाबूराम दादा, इतक्या प्रेमाने तुम्ही हे मला दिलंय, मी हे माझ्या पायात नाही घालणार." असं म्हणून त्यांनी डोक्यावर ठेवले. इतकी प्रीती, इतकं प्रेम या सगळ्या त्यागी शिष्यांच्या मध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यातून हे लक्षात येतं, की हे रामकृष्ण संघ जो आहे, आपण जे म्हणतो ना, की प्रेमाने घडलेलं आहे,
आपसामध्ये मतमतांतर पण होते. पण प्रेम हे मतमतांतरच्या सुद्धा पलीकडे होतं. अशा अनेक घटना त्याच्या जीवनात बघायला मिळतात. स्वामीजींच्या आग्रहाने जेव्हा स्वामीजी दुसऱ्यांदा गेले अमेरिकेला, त्यांच्याबरोबर त्यांना घेऊन गेले, जायची इच्छा मुळीच नव्हती. पण स्वामीजींची ही आज्ञा म्हणून ते तिथे जातात. इंग्लंडच्या मार्गे अमेरिकेत पोहोचतात. तिथे तिथे पण एक मजेशीर घटना अशी घडते, की अमेरिकेत पोहोचल्यानंतर न्यूयॉर्कला स्वामीजी अचानक एके दिवशी म्हणतात, की "आता माझ्याकडे पैसे संपलेत. तू तुझं काय तू बघ." आता हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतं. पण स्वामीजींची कधी-कधी काय स्टाईल कशी होती, थोडीशी धक्का देण्याची. आणि "तू तुझं बघ आणि तू तुझं तर पोट भर. माझ्याकडे पैसे नाहीये." असं म्हणून स्वामीजी दुसऱ्या दिशेला निघाले आणि हे न्यूयॉर्कला एकदम हतप्रभ बसले, काय करायचं? पण तिथे एक मिसेस व्हीलर, स्वामीजींच्या खूप चांगल्या भक्त, त्यांचं मॉन्टक्लेअर म्हणजे न्यूयॉर्कच्या जवळ न्यू जर्सीच्या वर मॉन्टक्लेअर, तिथे त्यांचं खूप प्रशस्त घर. ते तिथे घेऊन जातात. तिथे काही वेदांताचे वर्ग भरतील अशी व्यवस्था करतात. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करतात. त्यांना काही तिथे त्या वर्गाच्या बदल्यामध्ये त्यांना काही पैसेसुद्धा प्राप्त होतात. त्यातून त्यांचं कार्य पुढे-पुढे जात असतं. म्हणण्याचा अर्थ काय, की त्यांचा किती एक विश्वास स्वामीजींचा, की मी ज्याला जरी असा धक्का दिला तर हा काही नाराज होणार नाही. आणि त्यातून घडलं कसं, की त्या वर्गामध्ये येणाऱ्या एक खूपच प्रामाणिक भक्त अमेरिकन, मिस बुक नावाच्या, त्यांच्यापुढे एकदा म्हणतात हरी महाराज, की "वेदांताकरता ही सगळी जागा काही योग्य नाहीये. अशी एकांत कुठे जागा मिळाली तर फार बरं होईल." त्यांच्या त्या वाक्याचा अर्थ समजून या मिस बुकची एक फार मोठी जागा असते. सॅन फ्रान्सिस्कोला, नॉर्थ कॅलिफोर्नियाच्या जवळ, म्हणजे पश्चिमच्या दिशेला. तर त्यांच्या त्या विनंतीखातर 160 एकरची जागा या मिस बुक स्वामी म्हणजे यांच्या म्हणण्यावरती देतात. आणि मग तिथे म्हणजे न्यूयॉर्कपासून ते जातात कॅलिफोर्नियाला. ती 160 एकरची जागा तिथे शांती आश्रम स्थापित करतात. ते सगळ्या घटना खूपच म्हणजे अशा बोलक्या आणि प्रभावी आहेत. तितका वेळ नाहीये. पण तिथे एक फार महत्त्वाची घटना म्हणजे तिथे ते वर्ग, जसे स्वामीजींनी थाउजंड आयलंड पार्कवरती वर्ग घेतले होते, तसे तुर्यानंदजी महाराजांनी सुद्धा तिथे वर्ग घेतले होते. आणि त्या वर्गामध्ये एक घडलेली घटना जी फार महत्त्वाची आणि बोलकी आहे. आणि किती म्हणजे भावना पूर्ण आहेत ती घटना. म की किती प्रेम तुर्यानंदजी महाराजांना त्या सर्व शिष्यांप्रती, त्या भक्तांप्रती होतं. ते ही घटना त्याचं एक द्योतक किंवा प्रतीक आहे. त्या वर्गामध्ये असे म्हणाले तुर्यानंदजी महाराज, त्यांना स्मृती झाली ठाकूरांची. आणि ठाकूरांनी असं म्हटलेलं आहे, की माझे काही भक्त हे, त्यांच्या चाली रीती फार वेगळ्या आहेत. त्यांच्या पद्धती फार वेगळ्या आहेत. पण ते माझे भक्त आहेत आणि ते माझ्याकडे येतील. या गोष्टीची त्याने जेव्हा स्मरण झालं, त्यांनी ते वर्गात सांगितलं. त्यांच्या त्या निवडक काहीतरी 15 शिष्यांना, 12 की 15 शिष्यांना. आणि म्हटलं, की मला असं वाटतं, की ठाकूरांनी ज्या शिष्यांची जी ते जे सांगितलंय, तुम्ही सर्व त्यांच्यापैकीच आहात. ठाकूरांनी अनेक वर्ष आधी जी एक भविष्यवाणी केली होती, की माझे जे शिष्य आहेत, ते त्यांच्या चालीरीती, वागणं हे फार वेगळं आहे. पण तेच माझे भक्त आहेत. आणि सूर्यानंदजी महाराज ही गोष्ट त्यांना सांगून असं सांगतात भक्तांना, की मला असं वाटतं, की तुम्ही सर्व त्याच्यापैकी एक आहात. हे ऐकल्यानंतर एक फार कमी वयाची एक भक्त, मुलगीच म्हणूया, त्या इतक्या भारावून जातात आणि ते म्हणतात तिथल्या तिथे, की "स्वामीजी, मला असं वाटतं, की तितक्या मोठ्या भाग्याची अधिकारी मी नाहीये. ठाकूरांचं प्रेम मला मिळेल, मी तितकी मोठी नाहीये म्हणजे आध्यात्मिकरित्या." असं म्हटल्यानंतर लागलीच वेदांती सूर्यानंदजी महाराज स्पष्टपणे म्हणतात, की लक्षात घ्या, जेव्हा ईश्वर प्रेम करतात,
तेव्हा कधी कोणाची पात्रता बघत नाही, कोणाची योग्यता बघत नाही, फक्त त्याच्या मनातला भाव बघतात. हा केवढी मोठी गोष्ट. मी हे मुद्दाम तुमच्यापुढे काही निवडक गोष्टीच का मांडतोय, की इतके हे वेदांतामध्ये मुरलेले, ब्रह्मसत्य जगत मिथ्या म्हणणारे हरी महाराज, आपल्याला वाटतं की भक्तीचा काही, प्रेमाचा काही तिथे प्रवाहच नाहीये. पण ते सांगतात ठाकुरांच्या संदर्भामध्ये त्या मुलीला, की जेव्हा ईश्वर प्रेम करतो, तेव्हा कधी भक्ताची पात्रता, योग्यता हे कधी बघत नाही, हे लक्षात ठेवा. ऐकून ते सगळे भक्त खूप भारावून जातात. रामकृष्ण संघाचा जो वेदांत आहे बंधू भगिनींनो, बरंच काही मला सांगायचं पण बहुतेक वेळ होत चाललेली आहे. एक छोटासा मुद्दा सांगून तिथे आपण थांबूया. रामकृष्ण विवेकानंद भावधारेचा वेदांत हा कोरडा नाहीये, हे लक्षात ठेवा. ब्रह्मसत्य जगन मिथ्या हे आचार्य शंकरांनी प्रतिपादित केलंय किंवा उपनिषदांनी प्रतिपादित केलेलं आहे. पण प्रत्येक जीवामध्ये तोच एक ईश्वर विद्यमान आहे. तेच एक तत्व विद्यमान आहे. ही भावधारा म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणतात ना, की वैराग्य म्हणजे काय? जगाचा तिटकारा करणे नव्हे. तर प्रत्येकाला समान रूपाने प्रेम करणे हे वैराग्य आहे. वंडरफुल. हे जेव्हा सगळं वाचतो ना, आय पफ बियॉन्ड द प्रपोर्शन. माझे माझं हृदय इतकं फुलून जातं, की बस रे बस, की अरे म्हणजे ब्रह्मसत्य जगन्मिथ्या हा वेदांताचा नेतिनीतीचा प्रथम भाग आहे. पण भगवान श्रीरामकृष्णांनी वेदांताला त्याच्या पलीकडे नेलंय. अर्थात हे सगळे तथ्य उपनिषदेमध्येच आहे. पण त्याला व्यवहारामध्ये आणलेलं आहे आणि ते सांगण्याकरता काय एक सुंदर आपल्या उपनिषदाचे जे सगळे तत्व आहेत, काय म्हणतात? यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्व भूतेषु च आत्मानं ततो न विजुगुप्सते. की जी व्यक्ती प्रत्येकामध्ये जेव्हा ब्रह्मतत्व बघते, तो कोणाला कसं त्याचा अ, विद्वेष किंवा द्वेष किंवा मत्सर करू शकणार? शक्यच नाही. ईशावास्य इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा कसं स्विद्धनम. की प्रत्येक जीवामध्ये त्या ईश्वराचं आरोपण करा आणि मग बघा, की आपण कधी कोणामध्ये दोष बघूच शकणार नाही. आणि रामकृष्ण विवेकानंद परंपरेमध्ये हेच तर आपल्याला शिकवतात आणि म्हणूनच तर भगवान श्रीरामकृष्ण भक्तांबरोबर भक्त जेव्हा हसायचे तेव्हा ते हसायचे. भक्त जेव्हा रडायचे तेव्हा ते सुद्धा रडायचे. रडायचे म्हणजे त्यांचं ते दुःख समजू शकत होते. आणि स्वामी विवेकानंदच बघा ना, पीजीमध्ये एवढा मोठा भूकंप झाला आणि सकाळी उठून ते रडतात आहे. जेव्हा हरिप्रसन्न महाराज जातात, की "काय झालं स्वामीजी?" नाही, कुठेतरी काहीतरी लोकं खूप त्रासलेले आहेत आणि एवढं सांगून ते म्हणतात, की कुठेतरी स्त्रिया, लहान मुलं त्यांना खूप त्रास होऊन राहिलाय आणि ते सहन नाही होत आहे. लोकं रडतात तर ही लोकं रडतात. भक्तांबरोबर जेव्हा ईश्वरी आनंद करतात, ठाकूर किती नाचायचे आनंदात. म्हणण्याचा अर्थ काय आहे? रामकृष्ण अवताराचा जो वेदांत आहे, तो कोरडा नाहीये. तो ड्राय नाहीये. तो निर्जीव नाहीये. तो जगताचा त्याग नाही करत. हे मिथ्या आहे म्हणून. हे पहा, सुरुवातीला आपल्याला ते करावं लागेल बरं. करावं लागेल म्हणजे कोणत्या सेन्समध्ये? आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक उन्नती करता. पण आपण जगाचा त्याग कोणत्या दृष्टीने करतो? सेवा करून. सेवा करून त्याग करतो हे म्हणणं योग्य होणार नाही. आपण म्हणजे साधारण जे वेदांती असतात, ते काय करतात? नेती-नेती करतात. जगाकडून पाठ फिरवतात आणि मग वेदांताचं जो टोक आहे, की प्रत्येक जीवामध्ये तोच ब्रह्म आहे, ते गाठण्याचा प्रयत्न करतात. पण रामकृष्ण विवेकानंद भावधारेमध्ये आपल्याला आधीपासूनच शिकवतात, की अरे प्रत्येकामध्ये तोच शिव आहे. आपल्याला आधीपासूनच शिकवतात, त्याचा त्याग करू नका. याचा त्याग करू नका आणि रामकृष्ण विवेकानंद भावधारेची हेच वैशिष्ट्य आहे. हेच एक वैशिष्ट्य आहे, की आपल्या सर्वांना प्रत्येक जीवामध्ये यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्व भूतेषु च आत्मानं ततो न विजुगुप्सति. की कोणाचाही तिटकारा, द्वेष, मत्सर का नाही करायचा? त्याच्यामध्ये ईश्वर आहे म्हणून. आणि हरी महाराज जे आपल्या जीवनाची सुरुवात करतात, कशी? नेती-नेती करून. पण शेवटी जेव्हा मी ही घटना सांगितली
की प्रत्येक जीवामध्ये त्यांना शिव ते जेव्हा त्याचं दर्शन होतं म्हणून ते म्हणतात, की ठाकूरांची ती घटना मला स्मरणात येत आहे. त्या सगळ्या साधकांना सांगतात. काय सांगतात? की "अरे, तुम्ही सगळे ठाकूरांचेच भक्त आहात." ती मुलगी म्हणते, की "नाही, मला असं वाटत नाही मी तितकी माझे अधिकार तितके आहेत." तेव्हा ते काय म्हणतात, की "अरे, तुम्ही असं कसं म्हणता?" ईश्वर जेव्हा प्रेम करतो, तो सर्वांना सारखा प्रेम करतो. तो कधी भक्ताची पात्रता किंवा योग्यता बघत नाही. पात्रता, योग्यता हे आपल्यासारखे सामान्य लोकं बघतात. का? कारण की आपलं प्रेम स्वार्थी असतं म्हणून. असो, तर हे रामकृष्ण विवेकानंद भावधारेची एक जबरदस्त हे एक ज्याला म्हणूया की एक वैशिष्ट्य आहे, की आपण कधी जगाचा त्याग करत नाही. आपण जगाची सेवा करून प्रत्येकामध्ये ईश्वर बघण्याचा प्रयत्न करत असतो. अ, भरपूर वेळेस काही-काही सांगायचं असतं, पण वेळेची आपली मर्यादा असते. आणि त्याला काही नाईलाज आहे आत्ता तरी. पण ह्या सगळ्या गोष्टींवरती शरणागती विशेष करून अ, कशी सूर्यानंदजी महाराजांना त्यांच्यामध्ये एक साधकाचा जो भाव असतो आणि त्यातून एक अहंकार निर्माण होऊ नये, त्याच्याबद्दल ठाकूर किती सजग होते. या सगळ्या गोष्टीवरती वी कॅन टॉक टू अ लेंथ. खूप आणि हे फार जरुरी आहे. का? कारण की ह्या सगळ्या समस्या आपल्या जीवनामध्ये सुद्धा येतात. तर त्याला किती सुंदर वळण ठाकूरांनी दिलं. ह्या सगळ्या गोष्टी भरपूर चर्चा करण्यासारखं आहे. असोत, पण जेव्हा-जेव्हा जसं-जसं वेळ पुढे जाईल, आपण या सगळ्यांवरती सखोल चर्चा करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. आज सूर्यानंद महाराजांची शुभ जन्मजयंती. या प्रित्यर्थ त्यांच्या चरणी प्रणाम करून, त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे सर्वानुभूती ईश्वर दर्शन करून जे वैराग्य, जे साधन, जे वेदांताचं टोक गाठला, तेच स्थिती आम्हाला सुद्धा प्राप्त हो. त्याच्याबरोबर आम्हाला सुद्धा भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणी भक्ती लाभो, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला इथेच शांती. हरी ओम. श्रीराम